स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व हे घडेल आणि ते घडण्यासाठी सुरुवात आजपासून करा. मोबाईल आता जाताना स्विच ऑफ करून टाका. सकाळी 8 पर्यंत मोबाईल स्विच ऑफ ठेवून बघा काय होतंय बघा. कमीत कमी बघायला काय हरकत आहे की नाही. आणि सकाळी उठवायला गजर लावा. आईला पप्पाला मम्मीला कोणाला तरी सांगा 4:30लाच मला उठायचं. बघा एक दिवस करून बघा. एक दिवस झाला तर दुसऱ्या दिवशी निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही म्हणता चांगलं आहे, ठीक आहे, मी उद्या पण उठते. बरोबर करून बघा 21 दिवसाचं थोडस. आणि त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये तुमच्यामध्ये बदल झालेला असेल असं मला वाटतं. या ठिकाणी पुनश्च एकदा मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एनएसएस क्लॅप वाजवत ट्रिपल जाधव सरांनी सांगितलेलं. हा विनंती एनएसएस क्लॅप गो. आता सूचना आणि आदेश देण्याचे दिवस गेले. सगळ्यांना एक विनंती असेल की महाविद्यालयामध्ये हजर राहा. तासिका करा. तासिकांना रेग्युलर हजर राहा आणि हजर राहून आपलं करिअर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसं घडेल याचा विचार सर्व विद्यार्थ्यांनी करावा अशी या ठिकाणी विनंती वजा सूचनाही करतो. कारण आता तुम्ही गैरहजर राहिल्यामुळे किती प्रकारचे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण ते हे करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आता हे असे पाट्या लावून 2-2 कार्यक्रम एकाच कार्यक्रमात दाखवलं. सकाळी आपण तसंच केलं. तिकडे झाडताना 2-2 बॅनर लावून फोटो काढायचे. बरोबर आहे की नाही. एकाच दिवशी ज्या दिवशी आले त्या दिवशी सगळ्याच विषयांच्या सगळ्याच परीक्षा एकाच दिवशी. हा किंवा मेन परीक्षा असली की सगळ्यांनी ते चिठोऱ्या घेऊन यायचे. आम्हालाही काही बोलता येत नाही. ते चिठ्ठ्या चपाट्या आणले की अरे मग ती आलेलंच नाही. मग कमीत कमी घरी राहून अभ्यास तर करा ना बाळांनो. परीक्षेला घेऊन येऊ नका चिठ्ठ्या चपाट्या. तर म्हणता येईल किंवा तुम्ही घरी राहून करताय, खरंच अभ्यास करताय, काहीतरी घडताय. पण तिथून यायचं आयचं रेडी मटेरियल घेऊन यायचं, ते पेपरमध्ये लिहायचं, पास व्हायचं. याला काय अर्थ आहे सांगा बरं. म्हणजे तुम्ही स्वतःला विचारा की आपण करतोय ते खरंच बरोबर करतोय का आणि कशासाठी करतोय. विचारताय कधी मनाला? बरोबर विचारलंय नाही. फक्त घातले शाळेत चाललंय जातोय येतोय बस एवढ्या पुरतं तुम्ही विचार करताय. ठीक आहे असो. काही घेता आलं तर घ्या आणि काही जर तुम्हाला नाही आवडलं तर ते माझ्याकडे परत करा. धन्यवाद. लक्षात येते. आणि हा कॉन्फिडन्स जोपर्यंत बिल्ड होत नाही तो कॉन्फिडन्स स्वतःची जाणीव करून देतो आणि मग तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बोलू शकता. आता हा विद्यार्थी हर्षद चौकटे हाही विद्यार्थीच होता, तुमच्यासारखाच होता. त्यानेही तुमच्यासारखा एनएसएसचा कॅम्प केलेला होता. तोही अशाच पद्धतीने महाविद्यालयामध्ये आलेला होता. फक्त एवढंच की तो रेग्युलर तासाला येत होता आणि तुम्ही तासाला रेग्युलर येतच नाही. एवढाच फरक आहे. बरोबर आहे. तरी त्या ठिकाणी आज आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांनी उद्बोधन केले तुमचं. लक्षात येते. आम्हाला एवढं उद्बोधन करता येतं कारण त्याने सांगितलेल्या गोष्टीसारखं आमचं झालंय. त्या पिल्लांमध्ये आम्ही मिसळलोय. आता तुम्ही गरुड आहेत पिल्ले तेच कळायला मार्ग नाही. नॉलेज तेवढं कसं असतं. कोणतंही ज्ञान, कोणतंही नॉलेज, कोणतंही त्या ठिकाणी घेतलेलं वसा ध्येय हे त्या ठिकाणी तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही स्वतःमध्ये किती बदल करताय त्याच्यावरती ते डिपेंड असेल आणि तुम्ही